नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याच सोबत उपजिल्हाधिकारी पदावर असलेले अभिजित भांडे यांचा एक व्यवहार जो आहे तो आता समोर आलेला आहे। त्याच संदर्भात एक्सवर जी आहे ती पोस्ट या ठिकाणी आलेली आहे। ही पोस्ट केलेली आहे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी। सर काय सांगाल, एक पोस्ट तुम्ही या ठिकाणी केली आहे, त्यात एक उपजिल्हाधिकारी पदावर असलेले अभिजित भांडे त्यांचं नाव त्या ठिकाणी येते। नक्की हे काय प्रकरण आहे आणि कशा प्रकारची जमीन आहे ती? पण गेले काही दिवस अशोक खरात वेगवेगळ्या कारणासाठी गाजतोय, तो काही चांगल्या कारणासाठी गाजत नाही। आणि त्याच्यातून असं पुढे येत होतं की अनेक मंत्री अधिकारी त्याच्या चरणाशी जाऊन बसतात, त्याचे काही लोकांशी व्यवहारी आहेत, परंतु त्या व्यवहारांचे पुढे कुठे पुरावे येत नव्हते। आता मात्र एक उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील त्यांची पत्नी, त्या पत्नीच्या बरोबर ह्या अशोक खरातच्या मुलीचं एक प्लॉट नाशिकमध्ये 2022ला दोन्ही एकत्रितपणे घेतला आहे। याचाच अर्थ असा आहे की शासनातले बरेचसे अधिकारी याच्या खरातच्या कुटुंबियांबरोबर व्यवहार करत असावेत आणि हे उपजिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्याकडं बऱ्याच प्रकल्पांच्या जमिनीच्या अधिग्रहणाचं पण काम होतं। आणि हा सगळा जो साठालोटाचा जो फरक आहे की मग काहीतरी घडलं असेल त्याच्यामध्ये की व्यवहार ठरला असेल, म्हणूनच तर दोघींच्या नावावर जमीन झालेली आहे। अर्थात कुणाच्या बायकोच्या नावावर जमीन असण्याबद्दल आपला आक्षेप काही नसतो, परंतु ज्यावेळेला असा जो देशाला कलंक ठरला आहे आणि जे सगळ्यांना पहिल्यापासून माहिती आहे तो कशा प्रकारचे धंदे करतो, त्याच्याबरोबरचे असे धंदे करणं हे चुकीचं आहे। शिवाय आणखी काही कागदपत्र आहेत, म्हणजे त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या कंपन्या बाबाने वगैरे, तर त्याच्यातून या उपजिल्हाधिकाऱ्याचे असे अनेक उद्योग आहेत असं दिसतंय। यापूर्वीही मागच्या वर्षी ते कल्याणमध्ये असताना त्यांच्यावर मोठे आरोप झालेत, काही घोटाळ्यामध्ये त्यांच्यावर आरोप झाले, परंतु पुढे काहीच झालं नाही, कारण हे सगळं साठं-लोटं हे भक्त बाबा आणि सरकारी अधिकारी यांचं हे साठं-लोटं दिसतंय। तुम्ही आता असं म्हणता की राजकीय पाठबळ कुणाचं असल्याशिवाय इतकी मजल मारता येऊ शकत नाही। या अभिजित भांडे पाटलाला कुणाचा राजकीय पाठबळ असण्याची शक्यता, काय अंदाज येते तुम्हाला? अनेक मंत्र्यांचे फोटो आलेत, त्या मंत्र्यांपैकी सर्वात वरिष्ठ मंत्र्यांचे त्याच्यावर संबंध आहेत अशी माझी माहिती आहे। नावं लवकरच आपण घेऊ, कारण हे माझ्याकडे काही यंत्रणा नाही आहे, ही यंत्रणा सरकारने ते शोधायचं आहे। म्हणजे त्यांना पाणी कसे मिळालं, तिथं रस्ता कसा झाला, या अधिकाऱ्यांशी संबंध कसे आले, त्याच अधिकाऱ्यांकडं जमीन खरेदीचे हे कसे असतात अधिकार वगैरे, याचं आता शासनाने उत्तर द्यायचे आहेत। आम्ही सामान्य माणसं आहोत, आम्हाला जे चुकीचं दिसतंय ते आम्ही बोलतोय। याची यापूर्वी ज्या वेळेला त्याच्यावर आरोप झाले तेव्हा त्याच्यावर कारवाई का नाही झाली, का असे घोटाळे करणारे शासनाला हवे असतात, याची उत्तरं शासनात बसलेल्या लोकांनी द्यायची आहेत। अभिजित भांडे आता सध्याला कुठं कार्यरत आहे आणि कुठल्या विभागात, त्यांचं ते किती वर्ष त्या ठिकाणी झालेली, काय माहिती घेतलेली का तुम्ही? त्याची माहिती नाही मला, परंतु आता मला वाटतं ते SRA मध्ये वगैरे असावेत असा माझा अंदाज आहे। तिथं 3 वर्षापेक्षा अधिकचा काळ जो आहे त्या ठिकाणी आपल्याला जी माहिती नाही त्याच्यावर बोलणं योग्य नाही, परंतु असेलही कदाचित। शक्यतो एकाच जिल्ह्यात कुणी 3 वर्षापेक्षा जास्त राहू नये असा नियम आहे, परंतु त्याची माहिती घ्यावी लागेल। आता त्याची काही माहिती नाही आहे। नक्कीच आपण पाहिलं तर अनेक राजकीय नेत्यांचं पाठबळ जे आहे त्या अभिजित भांडे जे उपजिल्हाधिकारी आहेत यांना असण्याची शक्यता आहे। लवकरच ती देखील नावं जी आहेत ते आपण समोर आणू असा दावा जो आहे तो आता माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।